2 महिन्यांवर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक आली आहे, पण काँग्रेस अजून स्वतःचा मुख्यमंत्री ठरवेना। महाविकास आघाडीलाही तो ठरवू देईना। पण 5 वर्षांनी जी लोकसभेची निवडणूक होणार आहे त्या निमित्तानं राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा दावा मात्र काँग्रेस नेते करताना दिसतायत। 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल झाल्यावर पक्षाच्या नेत्यांचा हुरूपच वाढलाय। महाविकास आघाडीत काँग्रेसची जरा दादागिरी सुरू झाली आहे। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करून आपण निवडणुकीला सामोरे जाऊ असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांची मागणी काँग्रेस नेत्यांनी फेटाळली आहे। उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चेहरे काँग्रेसने नाकारलेत, मात्र स्वतःचा पण चेहरा पुढे करायला ते नकार देत आहेत। पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची परंपरा ठाकरे आणि पवारांना शिकवली आहे, पण काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडल्याचंही जाहीर केलं नाहीये। उलट महाविकास आघाडीतल्या सगळ्याच नेत्यांना काहीसं लटकत ठेवलंय। त्या उलट जी लोकसभेची निवडणूक 5 वर्षांनी म्हणजेच 2029 ला होणार आहे, त्यावेळी मात्र काँग्रेसची सत्ता आली तर राहुल गांधीच 100% पंतप्रधान होतील असं काँग्रेसचे नेते अभिषेक मनु संघवी यांनी जाहीर करून टाकलंय। राहुल गांधी विरोधी पक्षनेते म्हणून गांभीर्यानं काम करतायत, ते प्रत्येक मुद्द्यावर थेट बोलतायत, त्यातून त्यांचं समर्पण दिसतंय। आतापर्यंत जे राहुल गांधींची चेष्टा करायचे त्यांना याचा धक्का बसलाय। राहुल गांधी जे बोलतात तेच करतात, त्यात ते फरक करत नाहीत। त्यामुळे काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी हेच 100% पंतप्रधान पदाचे दावेदार असतील अशी भलामण अभिषेक मनु संघवी यांनी केली आहे। काँग्रेसने अभिषेक मनु संघवी यांना तेलंगणातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आणलं। त्यानंतर त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाची स्तुती करत त्यांना पंतप्रधान पदाचं 100% दावेदार असल्याचं जाहीर केलं। याला विशेष महत्व आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा।